संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील शेतकरी महिला कामानिमित्त गावात गेली होती. पुन्हा ती घरी परतत असताना ओढ्यात स्मशानभूमीजवळील रोडवर अडवून तिच्या अंतर्वस्त्राविषयी टिप्पणी करत गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित महिला ही शेती व्यवसाय करत असून ती महिला काही कामानिमित्त गावामध्ये गेली असता तिच्यावर एकाची नजर पडली व तो अवतीभोवती फिरू लागला. महिला पुन्हा घरी जात असताना त्याने ओढ्यात स्मशानभूमीजवळील रस्त्यात महिलेच्या गाडीला गाडी आडवी लावून म्हणाला की तू माझ्याकडे का बघत नाही असे म्हणून महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले. त्यानंतर तेथून महिलेने कशीबशी सुटका करून घेतली व आपले घर गाठले. परंतु त्यानंतरही त्याने महिलेच्या घरी कोणीच नाही हे पाहून पुन्हा त्या महिलेच्या घरी जाऊन झटापट करून गैरवर्तन केले. तेवढ्यात महिलेचा पती घरी आला असता त्याने त्यास पकडण्यासाठी प्रयत्न केला. त्याने महिलेच्या पतीस मारहाण दमदाटी करून खाली पाडून पळून गेला अशी फिर्याद पीडित महिलेने घारगाव पोलिसात दिली आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून संकेत भीमाजी करंजेकर राहणार नांदूर खंदरमाळ याच्या विरुद्ध घारगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आदिनाथ गांधले करत आहेत. वृत्तसंकलन गाव पुढारी न्यूज घारगाव.